हरे कृष्ण। एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचं नाव पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे। ते म्हणजे त्यांच्या इस्कॉन अर्थात आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ या संस्थेच्या स्थापनेसाठी। श्रील प्रभुपाद हे अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांचे फक्त एक शिष्य होते। ते अमेरिकेला गेल्यानंतर त्यांनी 10,000 पेक्षा जास्त शिष्य बनवले। ते अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांनी 3 पुस्तके लिहिली होती। ते अमेरिकेला गेल्यानंतर 80 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली। ते अमेरिकेला परदेशामध्ये पहिल्यांदा जात होते, पण त्यानंतर त्यांनी 14 वेळा या पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा केली। तर श्रील प्रभुपादांचं हे जीवन जे आहे ते अप्रतिम आहे आणि सर्वांना प्रेरणादायी देणार आहे। तर असे हा श्रील प्रभुपादांचा जन्म 1996 मध्ये कलकत्ता या शहरामध्ये झाला आणि ते तिथंच लहानाचे मोठे झाले। आणि त्यांनी 1922 मध्ये ते त्यांचे जे आध्यात्मिक गुरु जे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर या नावाने ओळखले जातात त्यांच्याशी भेटले। तर त्यावेळी प्रभुपाद एक मॅनेजरच्या रूपामध्ये कार्य करत होते। तर त्यावेळी त्यांचे एक मित्र नरेंद्र त्या प्रभुपादांना म्हणायला लागले, प्रभुपादांचं त्यावेळी नाव होतं अभय। तर अभयला म्हणायला लागले की आपण एका साधूच्या प्रवचनाला जाऊया। तर त्यावेळी अभय म्हणला की मी असे खूप साधू बघितले की ज्यांचा व्यवहार बिलकुल ठीक नाही, जे व्यवस्थित वागत नाही, तर मी अशा साधूंना भेटण्याची मला काही इच्छा नाही। परंतु नरेंद्र म्हणाला की आपण ज्या साधूंचं प्रवचनाला जाणार आहोत ते साधू खरोखरचे साधू आहेत आणि त्यांचं जीवन पण साधूंचं आहे। तर एकदा आपण जाऊन पाहूया। तर तरी पण अभय काही तयार नव्हता। तर त्यावेळी जबरदस्तीने आग्रह करून त्यांच्या मित्रांनी नरेंद्रने अभयला त्या साधूंच्या प्रवचनाला घेऊन गेले आणि साधू प्रवचन देत होते आणि काही भक्त मंडळी तिथं समोर ते प्रवचन ऐकत होते। तर अभय तिथं पोचल्यानंतर त्यांनी प्रणाम केला आणि बसतच होते। त्यावेळी हे जे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जे प्रवचन देत होते त्यांनी प्रभुपादांना म्हणले की तू एक सुशिक्षित व्यक्ती आहेस, मग तू हे भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे याचा प्रचार इंग्रजी भाषेमध्ये सर्व जगभरात का करत नाही। तर त्यावेळी अभयवरती थोडासा स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव असल्यामुळं ते म्हणाले की पहिला आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे, नंतर आपण हे भक्ती वगैरे आपण दुसऱ्यांना सांगू शकतो। तर त्यावेळी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी त्यांना म्हणाले की हे कृष्ण भावनामृत आंदोलन कोणासाठीही थांबणार नाही। हे आपल्या देशावर इंग्रज येण्याच्या अगोदर काही दुसऱ्या लोकांनी राज्य केलं होतं आणि आता जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तरी काही वर्षांनी आपण दुसरं कोणीतरी येऊन आपल्यावर राज्य करेल। तर हे सत्ता बदलत राहील, पण कृष्ण भावना कोणासाठी थांबणार नाही। तर त्यावेळी त्यांचा असा वादविवाद झाल्यानंतर श्रील प्रभुपाद जे अभय त्यांनी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचं जे म्हणणं आहे पूर्णपणे पटल्यानंतर त्यांनी मनामध्ये त्यांना आपलं गुरु म्हणून स्वीकार केला। तर ही त्यांच्या गुरूंची जी आज्ञा होती ती त्यांनी मनामध्ये सतत ठेवली आणि त्यांनी भारतामध्ये खूप प्रयत्न केला की या भक्तीचा प्रचार करण्यासाठी। त्यांचा विचार होता की प्रथम आपण भारतामध्ये भक्तीचा प्रचार करू आणि नंतर हे ज्ञान घेऊन आपण परदेशामध्ये सर्व लोकांना वाटप करूया। पण भारतामध्ये त्यांना बिलकुल या भक्तीचा स्वीकार करणारे लोक भेटले नाही। त्यामुळं त्यांनी अमेरिकेला जाण्याचं ठरवलं आणि 1965 मध्ये
त्यावेळी श्रील प्रभुपादांचं जे वय होतं 70 वर्षांचं, अशा वयामध्ये त्यांनी अमेरिकेला जाण्याचं ठरवलं. बऱ्याच जणांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला तिथलं हवामान जमणार नाही, पण तरी पण प्रभुपादांची इच्छा होती की माझ्या गुरूंची आज्ञा म्हणून मी जाणार. त्यांनी 1965 जलदूत नावाच्या जहाजामधून अमेरिकेला प्रयाण केलं. आणि जहाजामधून जात असताना श्रील प्रभूंना 2 हृदयविकाराचे तीव्र झटके आले. त्यामधून कसे तरी प्रभुपाद सावरले. पहा, एखाद्याला हृदयविकार जर आला, हृदयविकाराचा झटका जर आला, तर त्याला माहिती किती त्रास होतो. आणि त्यावेळी प्रभुपादांचं वय 70 वर्ष होतं. पण प्रभुपादांच्या मनामध्ये तीव्र इच्छा होती की माझ्या गुरुनी जी दिलेली आज्ञा आहे ती मला कशाही परिस्थितीत पूर्ण करायची. भले त्यासाठी मी तिकडं जाऊन माझा मृत्यू झाला तरी हरकत नाही. तर पहा, प्रभुपादांनी एवढं धैर्याने आणि एक दृढतेनं ते पुढं गेले. आणि त्यानंतर अमेरिकेत पोचल्यानंतर न्यूयॉर्क शहरामध्ये की त्यांना माहिती नव्हतं की मला उजवीकडं वळायचं का डावीकडं, काही माहिती नव्हते. पण नंतर ते पुढं गेले आणि तिथं राहून त्यांनी या भगवद्गीतेचं ज्ञान लोकांना सांगायला सुरुवात केली, हरिनाम करायला सुरुवात केली. आणि अशाद्वारे त्यांनी 1 वर्ष अथक प्रयत्न केला की ज्ञानाच्या प्रचारासाठी. आणि त्यानंतर त्यांना थोडे अनुयायी भेटले. आणि त्यांनी 1 वर्षानंतर म्हणजे 1966 इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस किंवा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ या संस्थेची स्थापना केली. तर त्याच्यानंतर हळूहळू प्रचार वाढत गेला. आणि प्रभुपादांनी पुढच्या 11 वर्षामध्ये पूर्ण जगामध्ये 14 वेळा प्रदक्षिणा केला. आणि त्यांनी जवळजवळ 108 केंद्रांची स्थापना केली. आणि आज मितीला आपण पाहतो की इस्कॉनची पूर्ण जगभर 600 पेक्षा जास्त मंदिरं आहेत. तर याचं श्रेय सगळं श्रील प्रभुपादांना जातं. तर प्रभुपादांनी विशेषतः शिकवण दिली ते म्हणजे आपण जर संघामध्ये एकत्र येऊन हरिनाम संकीर्तन जर केलं तर पूर्ण जगाचं परिवर्तन होऊ शकतं. त्यानंतर 1968 प्रभुपादांनी एक वैदिक इन्स्टिट्यूटची स्थापना केली. एक नवीन वृंदावन जे वेस्ट व्हर्जिनियामध्ये त्यांनी स्थापन केलं. आणि त्यानंतर 1972 त्यांनी गुरुकुल सुरुवात केले, ज्यामध्ये लहान मुलांना या भगवद्गीतेचं ट्रेनिंग आणि लहानपणापासून जे आध्यात्मिक ट्रेनिंग दिलं जातं. तर अशा प्रकारे त्यांनी हळूहळू प्रचार आणि प्रसार वाढवला. तर असं करत आणि प्रभुपादांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यांनी लिहिलेले ग्रंथ. प्रभुपादांनी 80 पेक्षा जास्त पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे. आणि त्यामध्ये विशेषतः त्यांची जी भगवद्गीता आहे, भगवद्गीता जशी आहे तशी, ते फक्त भारतातच नाही, फक्त अमेरिकेत नाही, तर जगातल्या सर्व देशांमध्ये तिचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. आणि ही भगवद्गीता जशी आहे तशी वाचून हजारो लोकांचं जीवन परिवर्तित झालेलं आहे. आणि भगवद्गीतेशिवाय त्यांचं मोलाचं जे कार्य आहे ते म्हणजे श्रीमद भागवतम 12 स्कंद याचं प्रभुपादांनी याच्यावरती त्यांनी तात्पर्य लिहिलेले आहेत. तर हे सुद्धा खूप वाखाणण्याजोगं कार्य श्रील प्रभुपादांनी केलेलं आहे. तर या पुस्तकांद्वारे आज इस्कॉन जी संस्था आहे त्याचा प्रचार आणि प्रसार चाललेला आहे. आणि श्रील प्रभुपादांनी जाणलं की भारताकडे एवढा आध्यात्मिक ज्ञानाचा साठा आहे. ते प्रभुपाद नेहमी म्हणायचे, गरिबी म्हणजे पैशांची नाही, गरिबी म्हणजे ज्ञानाची गरिबी. तर लोक आजकाल दुःखी आहेत कारण त्यांच्याकडे ज्ञान नाही आहे.
विशेषतः हे आध्यात्मिक ज्ञान नसल्यामुळे लोक दुःखी आहेत. पण त्यांना जर आपण हे आध्यात्मिक ज्ञान दिलं तर लोक खऱ्या अर्थाने सुखी होतील. म्हणून प्रभुपादांची इच्छा होती की या पुस्तकांद्वारे आपण प्रत्येकाला हे आध्यात्मिक ज्ञान दिलं पाहिजे. पण त्यांनी पाहिलं की भारतामध्ये आध्यात्मिक ज्ञान आहे, पण जे तंत्रज्ञान आहे, वैज्ञानिक प्रगती जी आहे ती एवढी विशेष नाही आहे. तर आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी बघितलं अमेरिकेकडे वैज्ञानिकदृष्ट्या तंत्रज्ञानात्मक दृष्ट्या अमेरिकेनं खूप प्रगती केलेली आहे, पण तिथले जे लोक आहेत त्यांच्याकडे आध्यात्मिक ज्ञानाचा सखोल असा साठा नाही आहे, सखोल असं ज्ञान नाही आहे. तर प्रभुपाद म्हणायचे की अमेरिका एका पांगळ्या व्यक्तीसारखे आहे आणि भारत जो आहे तो एक पांगळ्या व्यक्तीसारखा आहे आणि अमेरिका एक आंधळ्या व्यक्तीसारखे आहे. पण जर पांगळा आणि आंधळा एकत्र आले तर ते आपल्या ध्येयाची निश्चित प्राप्ती करू शकतात. जर आंधळ्या व्यक्तीने पांगळ्या व्यक्तीला खांद्यावर दिलं तर पांगळा व्यक्ती त्या आंधळ्या व्यक्तीला दिशा देऊ शकतो की आपण कसं कुठे गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे प्रभुपादांनी या इस्कॉन संस्थेद्वारे हे जे आध्यात्मिक ज्ञान अमेरिकेमध्ये घेऊन गेले आणि त्यांना दृष्टी दिली आणि भारत आणि अमेरिकेचं एकत्रीकरण करून त्यांनी पूर्ण जगभर या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. आणि विशेषतः श्रील प्रभुपादांनी जे हे हरे कृष्ण महामंत्र आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, याचे हरिनाम करण्याची, हरिनाम संकीर्तन करण्याची एक शिकवण दिलेली आहे की ज्याद्वारे सर्व जगतामध्ये लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येत आहे. तर त्यामुळं आज आपण पाहतो की ह्या हरिनाम संकीर्तनामुळं सर्व जगातले वेगवेगळ्या देशातले लोक, वेगवेगळ्या जातीचे लोक, वेगवेगळ्या रंगाचे लोक आज एकत्र येतात आणि हे हरिनाम संकीर्तन करतात. तर याद्वारे प्रभुपादांनी सर्व जग एकत्र आणलेलं आहे. त्यामुळं असं म्हणलं जातं की प्रभुपादांनी एक असं घर निर्माण केलं आहे की ज्यामध्ये संपूर्ण जग राहू शकतं. हरे कृष्ण.